सदाशिव नगरातील कावड यात्रेचा उपक्रम प्रेरणादायी। आमदार अनुप अग्रवाल, धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे। शहरात महाशिवरात्री निमित्त शिवमंदिरात साफसफाई व मंदिर स्वच्छता करून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। तसेच पांझरा नदी पात्रात झुलत्या पुलावर शंकरजींच्या मूर्तीच्या पुलाला विद्युत रोषणाई करण्यात आली होती। तसेच विद्यानगरी परिसरात महाशिवरात्रीचा औचित्य साधून शंभू महादेवाला कावड यात्रेद्वारा पवित्र जलाचा विधिवत अभिषेक करण्याचा श्री श्री सदाशिव महादेव मंदिर संस्थांचा उपक्रम अभिनव आणि प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन आमदार अनुप अग्रवाल यांनी श्री सदाशिव महादेव मंदिर संस्थांच्या वतीने आयोजित केलेल्या कावड यात्रेचा समारोप करताना केले। श्री श्री सदाशिव महादेव मंदिर संस्थांचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार महेश घुगे यांनी आमदार अग्रवाल यांचे व त्यांच्यासोबत आलेले विनोद मित्तल, दिनेश गिंदोडिया, भिकन अप्पा वराडे आदींचे स्वागत केले। महाशिवरात्री निमित्त श्री श्री सदाशिव महादेव मंदिरात सकाळी महारुद्र अभिषेकाची पूजा संपन्न झाली। सायंकाळी परिसरातील शिवभक्तांनी कावड यात्रेद्वारे आणलेल्या पवित्र जलाचा महादेवावर अभिषेक करण्यात आला। शेवटी आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते महादेवाची आरती करण्यात आली। कावड यात्रेत परिसरातील शिवभक्त बंधू भगिनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। रुद्राभिषेक, महापूजेचे आणि कावड यात्रेचे पौराहित्य सुप्रसिद्ध ज्योतिषाचार्य एकनाथ भावे गुरुजींनी केले।